लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो येणाऱ्या 72 तासामध्ये तुम्हाला पैसे वाटप होणार आहेत। अत्यंत आनंदाची दोन बातम्या या ठिकाणी आलेल्या आहेत। लाडक्या ताईंनो खुशखबर खुशखबर खुशखबर, तुमच्यासाठी आनंदाच्या दोन बातम्या समोर आलेल्या आहेत। सर्वात पहिली बातमी म्हणजे तुम्हाला जो हप्ता भेटणार आहे तो 72 तासामध्ये जमा होणार आहे, ही पहिली आनंदाची बातमी आहे। आणि दुसरी आनंदाची बातमी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मी थोड्या वेळात सांगणार आहे, ती पण खूप आनंदाची बातमी आहे। लाडक्या ताईंनो त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे, शेवटपर्यंत बघायचा। असं कोणत्या कोणत्या ताईला वाटतं की येणाऱ्या रक्षाबंधनाला आपल्या सर्वांना हप्ता भेटायला पाहिजे, भला 12वा हप्ता भेटला नसेल तरी पण आपल्याला हप्ता भेटायला पाहिजे, आपली रक्षाबंधन एकदम सुखाची जावे। तर लाडक्या ताईंनो तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला 12वा हप्ता भेटला आहे का नाही एकदा पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे, कारण की दोन आनंदाच्या बातम्या आलेल्या आहेत। लाडक्या ताईंनो चला व्हिडिओला तर मी सुरुवात करणार आहे। कोणाला 3000 रुपये पाहिजेत, कोणाला 4500 रुपये पाहिजेत, या काय काय गोष्टी असणार आहेत सगळ्या आपण सरकारकडे मागण्या जे करत आहोत, हळूहळू सरकार या ठिकाणी आपल्याकडे लक्ष देत आहे लाडक्या ताईंनो, आणि आपल्या मागण्या हळूहळू पूर्ण करायला या ठिकाणी सरकार दिसत आहे। त्याच्यामुळे आपण ज्या मागण्या करत आहोत लाडक्या ताईंनो त्यामध्ये सरकारचा पण या ठिकाणी सपोर्ट दिसत आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो एकदम महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे, ती तुम्हाला मी दाखवणार आहे। चला व्हिडिओला सुरुवात करत आहे। लाडक्या ताईंनो व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे आणि काही अडचणी असतील कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकतात। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे रक्षाबंधन बघा लाडक्या ताईंनो जवळ आलेला आहे। 9 ऑगस्टला या ठिकाणी रक्षाबंधन आहे आणि येणाऱ्या 72 तासामध्ये 72 घंट्यामध्ये तुमच्या सर्वांच्या अकाउंटला पटपट सर्वांच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत, हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। आणि यावेळेचा निधी पण बघा लाडक्या ताईंनो निधी पण वाढून भेटलाय याचा अर्थ बघा काल परवा या ठिकाणी जीआर आला होता आणि त्या जीआर मुळे या ठिकाणी अजून या ठिकाणी 400 कोटी रुपये तुम्हाला एक्स्ट्रा भेटले होते, तो सगळ्यांना माहिती। त्याच्यामुळे यावेळेस रक्षाबंधन चांगलं जाणार आहे। भले 12वा तुम्हाला हप्ता भेटला नसेल तर ज्या ताईंना 12वा हप्ता भेटला नाहीये त्यांना पण या ठिकाणी रक्षाबंधनाला पैसे भेटावेत असे मी सरकारकडे मागणी करत आहे आणि त्या सर्वांना रक्षाबंधनाची भेट द्यावी असे मी सरकारकडे मागणी करत आहे। तर लाडक्या ताईंनो तुम्हाला सगळ्यांना असं वाटतंय का की सरसकट सगळ्यांना रक्षाबंधनाची भेट भेटायला पाहिजे? भले तुम्ही 1 महिन्याचे द्या, 2 महिन्याचे द्या, पण सरसकट सर्वांना यावेळेस रक्षाबंधनाचा गिफ्ट किंवा हप्ता भेटायला पाहिजे। चला रक्षाबंधनाच्या अगोदर हप्ता तुम्हाला भेटणार आहे लाडक्या ताईंनो। ऑलरेडी रक्षाबंधनाच्या अगोदर म्हणजे पूर्वसंध्येला पैसे भेटतील असं या ठिकाणी आदिती तटकरे मॅडम यांनी स्वतःच ट्विटर माध्यमातून किंवा फेसबुक माध्यमातून सांगितलेलं आहे। त्याच्यानंतर अंगणवाडी सेविकांची घरोघरी येणार आहेत। बघा दुसरी आनंदाची बातमी लाडक्या ताईंनो, तुम्हाला म्हणलं होतं ना 2 आनंदाच्या बातम्या आल्यात, तर त्या दुसरी आनंदाची बातमी अशी आहे लाडक्या ताईंनो 12वा हप्ता म्हणजे ज्या ताईंना 12व्या हप्त्यामध्ये लाभ भेटला नव्हता, ज्यांना म्हणजे 26 लाख अशा ताई होत्या ज्यांना 12वा हप्ता या ठिकाणी भेटला नव्हता, त्या ताईंची या ठिकाणी घरोघरी जाऊन तपासणी होणार आहे आणि आजपासून सुरुवात झाली। तुम्हाला ते पण व्हिडिओ मध्ये मी दाखवणार आहे। बघा बऱ्याच ताई म्हणत होते की सर आमचा डायरेक्ट हप्ता कट झालाय, मग आम्ही तक्रार कुठं करायची, काय करायचंय? बघा ऑनलाईन तुम्हाला मी सांगितलं होतं तक्रार कशी करायची, नंतर 2 नंबरला पण मी सांगितलं होतं लाडक्या ताईंनो काळजी करू नका, तुम्ही अंगणवाडी सेविकांना भेटा। पण आता भेटायची पण गरज नाहीये, त्या स्वतः तुमच्या घरी येणार आहेत लाडक्या ताईंनो। आपण बघा सरकारकडे मागणी करत होतो की बाबा ह्या 12वा हप्ता ज्या ताईंना भेटला नव्हता त्यांच्यासाठी काहीतरी करा आणि त्यांना या ठिकाणी परत या ठिकाणी हप्त्यामध्ये म्हणजे त्यांना परत लाडक्या बहिणीमध्ये समाविष्ट करा। आपली मागणी होती लाडक्या ताईंनो, 1 आठवड्यापूर्वी आपण ही मागणी केली होती। ज्या ताईंना पैसे भेटले नाहीत 12वा हप्ता त्यांना लवकरात लवकर त्यांची तपासणी करून या ठिकाणी त्यांना देखील लाडक्या बहिणीमध्ये सामील करा आणि त्या मागणीला सरकारने आता आपल्याला एक प्रकारचा आपण म्हणू शकतो ग्रीन सिग्नल दिलेला आहे आणि आजपासून तुमची या ठिकाणी तपासणी सुरू होणार आहे। त्या ठिकाणी तुम्हाला आता मी सांगणार आहे बघा। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जुलै आणि ऑगस्टचे हप्ता एकत्र भेटणार का, तर याबद्दल पण तुम्हाला मी माहिती सांगणार आहे की 3000 रुपये वाटपाबद्दल पण एक बातमी समोर आली आहे, तर ती पण तुम्हाला मी सांगणार आहेच। पण अगोदर ही साम टीव्हीची बातमी तुम्ही वाचू शकता। बघा या ठिकाणी साम टीव्हीची काय बातमी आहे तुमच्या समोर या ठिकाणी वाचू शकतात। लाडकी बहीण योजना मोठी बातमी, 27 किंवा 26 लाख लाडकीच्या आजपासून पडताळणी, अंगणवाडी सेविका घरोघरी जाणार। बघा तुमच्या समोर बातमी लाडक्या ताईंनो,
आपल्या सर्वांच्या मागणीला यश आलेलं आहे बघा लाडक्या ताईंनो. आणि तुमच्या सर्वांची म्हणजे सर्वांची नाही होणार, म्हणजे ज्या लाडक्या ताईंना या ठिकाणी बाद केलं होतं, त्यांना 12वा हप्ता भेटला नव्हता, त्यांना डायरेक्ट वाऱ्यावर सोडून दिलं होतं, त्यांना काहीच न सांगता या ठिकाणी 12वा हप्ता बंद केला होता, तर त्या ताईंसाठी अत्यंत आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली लाडक्या ताईंनो. तुमच्या घरोघरी अंगणवाडी सेविका येणार आहेत, तुमच्याकडून ऑफलाईन फॉर्म भरून घेणार आहेत आणि त्या फॉर्मवर तुम्हाला या ठिकाणी सगळ्या गोष्टी सांगायच्या. त्याच्यामध्ये काय काय सांगायचं मी तुम्हाला सांगेल, पण लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, तुम्ही घरामध्ये 2च लाडक्या ताईंचा आता लाभ चालू ठेवा. जर 2 पेक्षा जास्त असतील तर त्या ताईंचे तुम्ही नाव कट केले तरी चालतील, पण लक्षात घ्या एक विवाहित एक अविवाहित असे नाव दिले तर खूप चांगलं होईल, कारण ते पात्रतेमध्ये बसणार आहे. असं नको व्हायला की दोन्ही लग्नावाल्या ताईंची नावं देतात, असं करू नका. एक विवाहित एक अविवाहित, आणि पण जर घरामध्ये दोन्ही पण एक सासू आहे आणि 2 सून आहेत, तर त्यामधल्या एक सासूचं द्या आणि एक सुनाचं द्या, त्यातल्या दोन्ही सुनाचं नाव देऊ नका. कारण की लाडके ताईंनो एक गोष्ट लक्षात ठेवा, किंवा असं करा दोन्ही सुनाचे नाव द्या. कारण काय होईल, सासूचं थोड्या दिवसानंतर 65 वर्ष संपलं वय की त्यांचं बंद होईल लाडकी बहीण, त्याच्यापेक्षा मग 2 सुनाचे नाव द्या. सासूचं असं सांगा की आमच्या घरामध्ये 3 लाडक्या बहिणी आहेत, पण आता आम्हाला सासूचं नाव कट करायचंय आणि 2 सुनाचे नाव ठेवायचे. अशा स्वरूपाचे तुम्ही या ठिकाणी ज्यावेळेस अंगणवाडी सेविका येतील त्यावेळेस ह्या अशा स्वरूपाच्या चांगल्या गोष्टी करायच्या. ते विचार करून ठेवा, ते आपल्या घरामधल्या कोण 2 लाडक्या ताई ठेवायच्या आहेत आणि कुणाला या ठिकाणी बंद करायचंय, ही गोष्ट समजून घ्या. जर ज्या लाडक्या ताईचं वय बसत नसेल तिला तुम्ही बाहेर काढू शकतात, किंवा जी अशी लाडकी ताई आहे की बाबा एक अविवाहित आहे एक आणि एक विवाहित आहे, अशांना तुम्ही ठेवा, बाकीच्यांना तुम्ही काढू शकतात. तर लाडक्या ताईंनो तुमच्यासाठी ही खूप महत्वाची बातमी आली आहे समोर, की तुम्हाला या ठिकाणी काय होणार आहे, तुमची घरोघरी येऊन तपासणी होणार आहे. ज्यांना 12वा हप्ता भेटला नव्हता त्यांची तपासणी होणार आहे आणि तुम्हाला या ठिकाणी हप्ता भेटणार आहे. पण आता तुम्ही म्हणताल की सर 12वा हप्ता मग आम्हाला लगेच वाटप होणार आहे का? तर लाडक्या ताईंनो आता काळजी करू नका, सुरुवात झाली. आता तपासणीमध्ये जर तुम्ही पात्र झालात तर तुम्हाला मागचे सगळे पैसे भेटतील. ती सरकारकडे आपण मागणी करणार आहोत. जसं आपण बघा हळूहळू सरकारकडे ज्या मागण्या करत आहोत त्या पूर्ण होत आहेत, त्यानंतर आपण ही पण मागणी करणार आहोत, 12वा हप्ता मला परत टाका, 13वा टाका, 14वा टाका, सगळे हप्ते, म्हणजे तुम्हाला 12वा पण हप्ता भेटेल. काळजी करू नका, फक्त तुम्ही पात्रतेमध्ये बसा. अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येतील त्यावेळेस व्यवस्थित माहिती द्या, चुका करू नका आणि खऱ्या खऱ्या गोष्टी त्यांना सांगून पात्रतेमध्ये बसल्यानंतर तुम्हाला 12वा हप्ता कसा भेटेल याकडे आपण नंतर मागणी करू. त्याच्याबद्दल काळजी करू नका, पण सर्वांनी व्यवस्थित माहिती द्यायची अंगणवाडी सेविकांना, हे पण गोष्ट लक्षात ठेवा लागेल. चला त्याच्यानंतर आता एक महत्वाची अजून एक बातमी आहे, ती म्हणजे लाडकी बहीण योजना. सकाळी न्यूजपेपरची एक बातमी आली आहे, ही बातमी बघा थोडी आनंदाची, तुम्हाला ही लगेच आवडेल. बघा काय बघा, लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण योजनेतून रक्षाबंधनाला डबल भेट, जुलै ऑगस्टचे 3000 रुपये खात्यामध्ये जमा होणार. या ठिकाणी तुम्ही समोर दिसत आहे, तुम्ही स्वतः वाचू शकतात. पण या ठिकाणी त्यांनी शक्यता क्वेश्चन मार्क दिसतोय तुम्हाला, क्वेश्चन मार्क, या ठिकाणी क्वेश्चन मार्क टाकला, याचा अर्थ काय होतोय की शक्यता आहे, मागणी आहे, असं वाटतंय की 3000 रुपये एकत्र यायला पाहिजेत. शक्यता आहे, मागणी आपण सगळेजण करत आहोत. आणि सकाळी न्यूजपेपरनी पण आपल्याला या ठिकाणी काय केलंय, आपल्याला एक बळ दिलेलं आहे, आपल्याला एक सपोर्ट केलेला आहे की बाबा यावेळेस येणारी रक्षाबंधन, या रक्षाबंधनाला जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्र भेटावा. आणि जर 12वा हप्ता ज्यांना भेटला नाही त्यांना 12वा, 13वा आणि 14वा एकत्र भेटावा. ज्या ज्या लाडक्या ताई पात्र असतील त्या सर्वांना हप्ता भेटायला पाहिजे आणि जुलै आणि ऑगस्टचा हप्ता भेटायला पाहिजे. अशा स्वरूपाची मागणी आपण पण या ठिकाणी रक्षाबंधनानिमित्त लाडक्या दादांना म्हणजे सरकारला करत आहोत. तर लाडक्या दादांनो तुम्हाला असं वाटतंय का सगळ्याला की येणारी रक्षाबंधनाला जुलै आणि ऑगस्ट हप्ता एकत्र भेटायला पाहिजे? जर तुम्हाला असं वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला 12वा हप्ता भेटला आहे का नाही ते सांगायचंय. 12वा हप्ता जर भेटला असेल तर तुम्हाला 3000 रुपये भेटतील आणि जर 12वा हप्ता भेटला नसेल तर 4500 रुपये भेटतील. म्हणजे आपण ही मागणी करत आहोत लाडक्या ताईंनो, ही गोष्ट लक्षात घ्या. बरेच काही म्हणतील की सर 4500 कधी भेटणार आहे, 3000 कधी भेटणार? लाडक्या ताईंनो ही आपण मागणी करत आहोत सरकारकडे.
सरकार पूर्ण कधी करेल ते सरकारकडे अवलंबून आहे, पण मागणी करणं आपलं काम आहे लाडके बहिणींनो. जर आपले जसे हळूहळू बघा आपण मागे ज्या मागण्या करत आहोत सरकार हळूहळू पूर्ण करत आहेत, त्या स्वरूपात ही पण मागणी नक्कीच पूर्ण होईल लवकरात लवकर, अशी मी सरकारकडे अपेक्षा करतोय लाडके बहिणींनो. आणि तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट पाहिजे. तुम्ही सपोर्ट म्हणून कमेंट बॉक्समध्ये सपोर्ट आहे असं लिहायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय श्री.